शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण BASF कंपनीच्या पायरेट या कीटकनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याचे मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच ते कोणकोणत्या किडींना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण, अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपण पिकात एकापेक्षा जास्त वेळा एखाद्या कीटकनाशकाची फवारणी करत असतो, त्यावेळी बऱ्याच वेळा किडींमध्ये कीटकनाशकाचा रेझिस्टन्स हा तयार होत असतो. तर अशा परिस्थितीत BASF कंपनीने नवीन कीटकनाशक बाजारात आणले आहे, तर ते म्हणजे पायरेट. तर आज आपण पायरेट या कीटकनाशकाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पायरेट या कीटकनाशकाविषयी संपूर्ण माहितीही मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, पायरेट या कीटकनाशकात आपल्याला कोणता घटक हा पाहावयास मिळत असतो, तो याच्यामध्ये क्लोरफेनपर हे 240 ग्रॅम प्रति लिटर म्हणजे SC म्हणजे सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहावयास मिळत असते. तर शेतकरी मित्रांनो, याची जर का आपण मोड ऑफ ॲक्शन बघितली तर याची मोड ऑफ ॲक्शन एकदम युनिक आहे, जी कीटकांच्या पेशींच्या पॉवर हाऊसवरती कार्य करते. म्हणजे कीटकांचे श्वसन व ऊर्जा खंडित करून हे कीटकांना त्या ठिकाणी मारत असते. तर हे ठराविक किडींवरती आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण देत असते. तसेच यामध्ये आपल्याला कॉन्टॅक्ट व स्टमक पॉयझन म्हणजे कीटकांच्या संपर्कात आले तरी मारत असते व कीटकांनी खाल्ले तरी त्या ठिकाणी कीटक हे मरण पावत असतात. तसेच शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला ट्रान्सलॅमिनार ॲक्शनसुद्धा पाहावयास मिळते. म्हणजे कीटक कुठेही लपलेली असली तरी त्यांना मारत असते. तसेच फवारणी केल्यावरती कीटकांमुळे जो पिकांवरती ताण येतो तर त्याला कमी करून पिकात फायटोटॉनिक इफेक्ट दिसतो. म्हणजे पीक हे आपल्याला हिरवेगार होताना दिसून येत असते. तसेच हे आपण कोणकोणत्या पिकात वापर करू शकतो, तर कापूस, मिरची, टमॅटो, वांगी अशा विविध भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण पायरेट या कीटकनाशकाचा वापर करू शकतो. तसेच हे कोणकोणत्या किडींना नियंत्रित करत असते, तर कापूस पिकातील बोंडअळी, फुलकिडे व थ्रिप्स, तसेच मिरची पिकातील लालकोळी, थ्रिप्स, आळी, तसेच वांगे पिकामध्ये लालकोळी नियंत्रणासाठी आपण पायरेट या कीटकनाशकाचा वापर करू शकतो. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, याचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो, तर याचे प्रमाण आपण एकरी 320 ते 400 मिली प्रति एकर आपण फवारणीसाठी घेऊ शकतो. तसेच शेतकरी मित्रांनो, याची जर का आपण रेनफास्टनेस बघितली तर रेनफास्टनेससुद्धा जास्त आहे. म्हणजे फवारणी केल्यावरती 1 तासात जरी पाऊस आला तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी मिळत असते. तर शेतकरी मित्रांनो, हे एक कॉन्टॅक्ट कीटकनाशक आहे व आपल्याला थ्रिप्स, बोंडअळी, लष्करी अळी तसेच लालकोळी यावर चांगल्या पद्धतीने नियंत्रण देत असते. तरी कंपनी लेवलच्या सल्ल्यानुसार जर का आपण वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्टही मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण BASF कंपनीच्या पायरेट या कीटकनाशकाविषयी माहिती बघितली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसंच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.